आदरणीय व्यासपीठ, व्यास महाराज आहेतच इथे असं समजून बोलतोय. उपस्थित सर्व माझे ताई आणि दादा, आता प्रास्ताविकामध्ये सांगण्यात आलं की आजचा दिवस जो आहे तो भारतवर्षामध्ये अतिशय पवित्र असा मानला गेलेला दिवस आहे. गुरुपौर्णिमा. अगदी लहानांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत आजचा दिवस म्हणले की एक वेगळ्या प्रकारचा आनंद जो आहे तो आनंद सगळीकडे असतो. आणि वेगवेगळ्या संस्था आपण बघितल्या, शिक्षण संस्था असतील, आध्यात्मिक संस्था असतील, काही सामाजिक संस्था देखील असतील, अशा सगळ्या पातळीतल्या संस्थांमध्ये हा आजचा जो दिवस आहे तो अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला जातो. सहज गंमत म्हणून मी माझ्या शाळेमध्ये आज सकाळी विद्यार्थ्यांना विचारलं की आज गुरुपौर्णिमा आहे, आपला पहिला गुरु कोण? सगळ्यांनी उत्तर दिलं, आपला पहिला गुरु आपली आई असते. किती जणांनी आपल्या आईला नमस्कार करून आज शाळेमध्ये प्रवेश केला आहे? हा दुसरा प्रश्न होता. अपेक्षा नव्हती या प्रश्नाची मुलांना, पण त्यातल्या काही मुलांनी हात वर केला की आम्ही आज आईला नमस्कार करून शाळेमध्ये आलो, आज गुरुपौर्णिमा आहे. प्रथम गुरु जेव्हा आपण आपल्या आईला म्हणतो तेव्हा प्रथम नमस्कार आपल्या आईला आपण करावा, हा संस्कार थोडा कुठेतरी दुरापास्त होतोय हे मला सकाळच्या उदाहरणावरून कळालं. आणि मग मुलांना असं मी आवाहन केलं, सांगितलं, ऍक्च्युली लहान मुलं आहेत, की आजच्या दिवशी आपण असा संकल्प करूया की आपण रोज शाळेमध्ये येण्याच्या अगोदर आपल्या आईला नमस्कार करून येऊया. आपली प्रथम गुरु आहे. तरच म्हणलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्हाला जी काही पुष्पगुच्छ तुम्ही देणार आहात, जी शुभेच्छा कार्ड देणार आहात, त्याचं कुठेतरी फलित होईल. नाहीतर मग तांत्रिकदृष्ट्या आपण गुरुपौर्णिमा साजरी केली आणि त्याला एक टिकमार्क झाला, असं काहीसं आपल्या या सगळ्या दैनंदिन नियोजनामध्ये ते होऊ शकतं. थोडक्यात काय, भावजागृती फार महत्वाची. कुठलाही सण असेल, उत्सव असेल, समारंभ असेल, तर आपली जी काही पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीमध्ये आपल्या संपूर्ण भारतीय सण उत्सव समारंभाचं जे काही आपण सादरीकरण करतो, साजरीकरण करतो, ते एक इव्हेंट म्हणून आता कुठेतरी समोर येत आहे. तर ते तसं न होता आपल्या पुढच्या पिढीमध्ये या सगळ्या सण आणि उत्सवाचं एक भावजागृतीकरण आपल्याला करता येईल का, असा थोडासा विचार आपण मला वाटतं आजच्या दिवशी करावा. कारण महर्षी व्यासांनी हा विचार खूप हजारो वर्षांपूर्वी केला. आता ताईंनी सांगितलं आपल्याला प्रस्तावनेमध्ये की आपण महर्षी व्यासांना वेद व्यास असं म्हणतो, नुसतं व्यास आपण म्हणत नाही. वेद व्यास म्हणण्याचा त्याच्या मागचा उद्देश काय आहे? तर आधी आपल्या संस्कृतीमध्ये जे काही ज्ञान आपल्याला मौखिक स्वरूपामध्ये दिलं जायचं, वैखरी ज्याला आपण म्हणतो, आपले गुरु आपल्याला सांगतायत, आपण ते ऐकायचंय, श्रुत करायचंय, त्याचं पाठांतर करायचंय आणि ते पुन्हा आपल्या गुरूंना म्हणून दाखवायचंय. अशी ही ज्ञानार्जनाची संकल्पना आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे, आपल्या गुरुकुल पद्धतीमध्ये आहे. व्यास किती द्रष्टे होते. 21व्या शतकामध्ये आपण आज बसलोय, आपल्यासमोर AI आहे, आपल्याला वाटतं AI द्रष्टा आहे. का तर आपण एखादा आवडीचं व्हिडिओ प्ले केला, आवडीचं गाणं प्ले केलं की तशाच अर्थाची 10 गाणी ती आपल्यासमोर आणतो, तशाच अर्थाचे 10 व्हिडिओ आपल्यासमोर आणतो. आपल्याला वाटतं AI द्रष्टा आहे. तो द्रष्टा नाही आहे, तो आपल्याला रीड करत असतो. महर्षी व्यास हे खरे द्रष्टे होते. महर्षी व्यासांनी हजारो वर्षांपूर्वी हे सगळं जे ज्ञान आहे, हे सगळं ज्ञान लिखित स्वरूपामध्ये आणण्याचं का बरं त्यांच्या मनात आलं असेल? शब्दांची निर्मिती महर्षी व्यासांनी केली. तोपर्यंत हे सगळे शब्द जे होते ते गुरुकडून शिष्याकडे, आणि शिष्य जेव्हा गुरु होत होता
तेव्हा त्याच्याकडून त्याच्या शिष्याकडे हे असे संक्रमित झालेले आपल्याला दिसतात. पण महर्षी व्यासांनी या वाचेला खऱ्या अर्थाने शब्द स्वरूप दिलं. त्याला ज्ञानेश्वर महाराज शब्द ब्रह्म असं म्हणतात, की शब्द हे ब्रह्म आहे. शब्द हे ब्रह्माचं स्वरूप आहे. पाणिनींनी फार छान व्याख्या केली आहे की आपण जे बोलतो वाणी ही कशी तयार होते. जेव्हा आपल्या आत्म्याला वाटतं की मला काहीतरी सांगायचंय, मग तो आत्मा बुद्धीला आदेश देतो. आपल्या भावभावना ज्या आहेत तो त्या बुद्धीला सांगतो. आणि मग बुद्धी काय करते, तर बुद्धी आपल्या मनाच्या द्वारे ही मनाला प्रेरित करते की आता तू बोल, तू बोललं पाहिजे, तू प्रकट झालं पाहिजे. आणि मग जे प्राकट्य होतं आपल्या भावभावनांचं त्याला वाणी असं आपण म्हणतो. ही वाणी महर्षी वेदव्यासांना त्या वाणीचं महत्त्व कळालं होतं. आणि महर्षी वेदव्यासांनी हे सगळे वेद जे आहेत ते सगळे लिखित स्वरूपामध्ये आपल्यासमोर आणले. कारण ते द्रष्टे होते, त्यांना माहीत होतं की पुढच्या सगळ्या पिढ्या ज्या येणार आहेत ते सगळ्या वाचन संस्कृतीमधूनच पुढे जाणार आहेत. पुन्हा श्रुत ऐकणं फार कमी होणार आहे. आजकाल आपल्या सगळ्या घरांमध्ये हा संवाद असतो, माझं कोणी ऐकतच नाही हो. आम्ही काउन्सिलिंग करतो, आम्हाला तर फार अनुभव आहे त्याचा. कुणीच ऐकत नाही, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत. आणि मग माझं कुणी ऐकत नाही याचं फार मोठं दुःख असतं. आणि मग या दुःखातूनच जो पुढचा प्रवास होतो मग तो अगदी म्हणजे आजकाल एक परवलीचा शब्द आहे, म्हणजे सगळ्याच आता मुलांमध्ये जास्त काम करतो म्हणून मुलांविषयी माझे जास्त उदाहरणं येतील. मला फार डिप्रेशन आलंय, परवलीचा शब्द झाला. हे नव्हताच हो आपल्याकडे. हा कुठून तरी ऐकला आणि आजकालची 6वी 7वीतली मुलं सुद्धा म्हणतात मला डिप्रेशन आलं. ऐकणं कमी झालं की हे असं असतं. माझं कोणी ऐकतच नाहीये. व्यासांना माहित होतं की पुढच्या पिढ्या कोणी ऐकणार नाहीये, त्यांना आपल्याला कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागेल. म्हणून त्यांनी हे सगळं जे ज्ञान आहे, हे सगळं श्रुत केलेलं जे ज्ञान आहे, हे सगळं श्रुत केलेलं ज्ञान त्यांनी लिखित स्वरूपामध्ये आपल्याला दिलं. गुरुकुलाची परंपरा तर चालूच होती. शिष्यांची परंपरा ही तशी खूप मोठी आहे. आपण सर्वजण जाणतो की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या भारतवर्षामध्ये गुरुशिष्य परंपरेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि या गुरुशिष्य परंपरेमधूनच आपण आज इथे आहोत. सर्वात लोकप्रिय जोडी गुरुशिष्य परंपरेतली ती कुठली असेल तर ती म्हणजे ठाकूर आणि स्वामी विवेकानंद. म्हणजे कदाचित माझं सांगणं हे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण कुठलेही कीर्तनकार घ्या, कुठलेही भाष्यकार घ्या, कुठलेही व्याख्याते घ्या, त्यांच्या व्याख्यानामध्ये, त्यांच्या भाष्यामध्ये या जोडीचा उल्लेख आल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्णच होत नाही. इतकी महान गुरुशिष्य परंपरा आहे. कसं घडवलं असेल ठाकूर आणि विवेकानंदांना? स्वामी अरविंद म्हणतात, मास्टर विल कम, मास्टर जरूर येईल तुमच्याकडे. पण कधी? गुरु कधी आपल्याला भेटत असतो? वेन डिसेबल इज रेडी. जेव्हा भक्त तयार असतो ना तेव्हा गुरु त्याला आपोआप येऊन भेटतो. भक्ताची तयारी पूर्ण झाली की गुरु भेटत असतो. म्हणून मला गुरु हवा आहे, मला गुरु पाहिजे म्हणून कुठेही हिंडत बसणं किंवा इकडं तिकडं फिरणं याला आपल्याकडे संस्कृतीमध्ये महत्त्व नाही. वेळ आल्यानंतर बरोबर गुरुची आणि आपली भेट होते. जशी नरेंद्रची आणि ठाकूरांची भेट झाली. नरेंद्रचा तो आर्त स्वर त्यांनी ऐकला, भजनामधला आर्त स्वर ऐकला आणि मग सांगितले कोण गात आहे? 20-21 वर्षाचा हा तरुण गातोय. इतकी आर्तता, ती आर्तता ऐकूनच ठाकूर त्यांच्याकडे आकर्षित झाले. आणि पुढे आपल्या सर्वांना माहिती आहे की नरेंद्रचे स्वामी विवेकानंद कसे झाले. म्हणून भक्त जेव्हा तयार असतो तेव्हा गुरु त्यांना आपोआप भेटत असतात. अंगिरस ऋषींचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये आश्रम परंपरेनुसार सगळे शिष्य, त्यांचे सगळे भक्त हे आश्रमामध्ये राहत आहेत. अगदी पहाटे 3:30 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत, तेव्हा घड्याळ नव्हतं,
पण आता आपल्या बोलीभाषेत सांगायला हरकत नाही. या सगळा जो दिनक्रम आहे तो सगळा दिनक्रम त्यांचा चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या त्यांना शिकवल्या जात आहेत. हे सगळे ऋषीमुनी म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतले शास्त्रज्ञ आहेत. हे जे काही सगळे नवीन नवीन शोध आपल्या समोर येतात ना, त्याचं मूळ आपल्याकडे आहे. हे आत्ता आपण शोधून काढतोय, आपल्यापर्यंत आत्ता येतंय ते हळूहळू. आणि मग हे सगळं शिक्षण चालू होतं. आणि एक दिवस अंगिरस ऋषींनी सगळ्या आपल्या शिष्यांना एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं की आता माझी निघण्याची वेळ आली आहे. आता आपले गुरु आपल्यामधून निघून जात आहेत म्हणल्यानंतर कुठल्या भक्तगणाला, कुठल्या शिष्यगणाला ते चांगलं वाटेल? सगळे ढसाढसा रडायला लागले. पण गुरूंना माहीत असतं की आपली योग्य वेळ कोणती आहे आणि योग्य वेळेला थांबावं हे ज्याला कळतं तोच खऱ्या अर्थाने पोहोचलेला असतो. अगदी वक्त्यासहित बरं का. अंगिरस ऋषींना माहीत होतं आपली वेळ आली आहे आणि सांगितलं की आता मला निघायचं आहे. त्यामुळे इथल्या आश्रमातल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, जे काही विभाग आहेत, त्या सगळ्या विभागांच्या जबाबदाऱ्या मी तुम्हाला आता वाटून देणार आहे. त्यांच्या आश्रमामध्ये एक शिष्य असा होता की जो या अंगिरस ऋषींची खूप सेवा करायचा, मनापासून सेवा करायचा. अर्थात सगळे शिष्य करतच होते, पण तो विशेषत्वानं सेवा करायचा. अगदी ऋषी उठल्यापासून सकाळी ते त्यांच्या निद्रा अवस्थेपर्यंत त्यांच्या वैयक्तिक सगळ्या कामांमध्ये या शिष्याची मदत त्यांना होत असते. आंघोळीला जाताना अगदी कमंडलू सुद्धा सोबत घेऊन जाणे, त्यांची वस्त्र घेऊन जाणे, आंघोळ झाल्यानंतर सुद्धा त्यांचं शरीर जे आहे ते पुसणे, त्यांना वस्त्र त्या ठिकाणी घालण्यास मदत करणे, आल्यानंतर त्यांच्या पूजे अर्चेची सगळी व्यवस्था करणे, आसन व्यवस्था त्या ठिकाणी करणे. त्यांची जी जी काही सगळी वैयक्तिक कामं होती, ही सगळी वैयक्तिक कामं अतिशय मनापासून हा शिष्य करत होता. आणि इतर शिष्य जे आहेत ते इतर शिष्य सगळ्या आश्रमातल्या जबाबदाऱ्या सांभाळत होते. जेव्हा सगळे शिष्य समोर बसले होते, अंगिरस ऋषी होते, तेव्हा हा शिष्य कोपऱ्यामध्ये शांत खाली मान घालून उभा होता. फार वाईट वाटत होतं त्याला, कारण इतक्या जवळून इतका सहवास आपल्या गुरुचा आपल्याला मिळत होता आणि आता हेच गुरु आपल्यापासून दूर जाणार आहेत. हा विरह तरी कसा सहन करावा? आणि मग अंगिरस ऋषींनी सांगितलं की एका एका शिष्याला एका एका विभाग वाटून दिला की तू पर्णकुटीची जबाबदारी घे, तू इथल्या वनराईची जबाबदारी घे, इथं जे काही गोधन आपल्याकडे आहे तू गोधनाकडे लक्ष दे, नवीन येणाऱ्या जे काही विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत त्या प्रवेशाची व्यवस्था तू कर, या आश्रमासाठी जो काही आय आणि व्यय लागणार आहे त्या आय व्ययाची व्यवस्था तुम्ही या 2-3 जणांनी करावी. गावामध्ये संपर्क आहे, राजाशी संपर्क आहे, इथल्या सगळ्या सज्जनांशी संपर्क ठेवायचा आहे, त्याची एक वेगळी टीम त्यांनी केली. तुम्ही हा संपर्क ठेवा. हा आश्रम तर चालू राहिला पाहिजे. त्यांना एका शिष्याने धाडस करून विचारलं की तुम्ही हे करताय, मग काय झालंय नक्की तुम्हाला? आमच्या समोर तर तुम्ही आहातच की. ते म्हणले की काही वर्षानंतर, साधारणपणे 7-8 महिन्यानंतर पुढच्या वर्षी मला एक दुर्धर व्याधी जडणार आहे, त्याचे संकेत मला आत्ता मिळत आहेत. त्यामुळे मी हा आश्रम सोडून जाण्याचा विचार करत आहे. माझ्या दुर्धर व्याधीमुळे इथल्या आश्रमामध्ये बाधा यायला नको. आणि ही व्याधी अशी आहे, हा रोग असा आहे की त्यामुळे कुठलाही जिवंत प्राणी माझ्या शेजारी येऊन बसणार नाही. एवढंच त्यांनी सांगितलं. सगळ्यांनी नाराजगीने का होईना, परंतु त्या गुरूंचा आदेश आहे, आपल्या गुरूचा आदेश आहे, तो पालन करण्यासाठी तयार झाले सगळे. आणि सगळ्यांनी आपापली जबाबदारी वाटून घेतली आणि हे सगळे शिष्य त्या उपासना मंदिरातून उठले आणि आपापलं काम बघायला निघून गेले. हा जो कोपऱ्यात उभा असणारा जो शिष्य होता, जो भक्त होता, तो ऋषींजवळ आला आणि पायावर डोकं ठेवून घडाघडा रडत होता. अक्षरशः आपल्या अश्रूंनी गुरुजींचे पाय त्यांनी भिजवून टाकले. गुरुजींनाही वाटलं की अरे आपलं काहीतरी चुकलं. इतक्या सगळ्या शिष्यांना इतकी सगळी जबाबदारी आपण दिली, पण याच्याकडे लक्षच गेलं नाही. हा रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माझी इतकी सेवा करतो, मग हा कसा दिसला नाही? याचं स्मरण मला कसं झालं नाही? मी याला कसं काही काम सांगितलं नाही? न राहून शेवटी अंगिरस ऋषी
शिष्याला म्हणतात की अरे, माझ्या खरंच लक्षात आलं नाही की तू आहेस. मी तर सगळं शिष्यांना वाटून टाकलं म्हणे. आता माझ्याजवळ काहीच नाहीये. मी काय देऊ तुला? देण्यासारखं काहीच नाही माझ्याकडे. आणि मी तर आता निघालोय. तो शिष्य म्हणला की गुरुजी, मला काहीच नकोय. तुम्ही जरी दिलं असतं तरी मी नाहीच म्हणून सांगितलं असतं. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुमच्यासोबत मी आहे, माझ्यासोबत तुम्ही आहात, बस. मला बाकी काही नको. ऋषी म्हणतात, अरे पण हे कसं शक्य आहे? कारण मी आता आश्रमात राहणार नाहीये, मला जावंच लागेल. व्याधी कधी पण येऊ शकते. तो म्हणला, तुम्ही जिथं जाल तिथं मी येणार. तुमची सेवा हाच माझा धर्म आहे. मला बाकी काही नको. हट्टाला पेटला. ऐके ना. जसे नरेंद्र हट्टी होते. मग शेवटी ना इलाजाने ऋषी तयार झाले आपल्यासोबत त्यांना घेऊन जायला. बघू म्हणले किती दिवस हा सेवा करेल. एकदा का माझ्या शरीरामध्ये ती व्याधी जडली, माझ्या शरीरातून रस बाहेर पडायला लागले, त्याचा वास यायला लागला की मग हा जाईल सोडून. प्रवास करत करत वाराणसीला आले. कुठे निवास करायचा हे त्यांचं ठरलं होतं. सगळ्या ऋषींचं, सगळ्या गुरूंचं ठरलेलं असतं की काय करायचं आहे आपल्याला. हे आपल्याला संस्कृतीने शिकवलंय. पहिली 25 वर्ष, दुसरी 25 वर्ष, तिसरी 25 वर्ष आणि चौथी 25 वर्ष. ही चौथी 25 वर्ष की आता वानप्रस्थ आहे. वाराणसीला आले, एक कुटी उभारली आणि मग नित्य नियम सुरू झाला. ऋषी जे आहेत त्या कुटीमध्ये बसलेले आहेत. हा सकाळी उठणार, गंगेचं पाणी आणणार. कारण कृश होत चालले, अशक्त होत चालले. हळूहळू हळूहळू ती व्याधी थोडंसं तिचं रौद्ररूप धारण करण्याकरता तिचा कल जो आहे तो होत होता. ऋषी सांगत होते त्याला की जा बाळा, तू नको थांबू माझ्यापाशी. नाही. हा रोज गंगेला जाणार, गंगेचं पाणी घेऊन येणार, गुरूंना त्या ठिकाणी स्नान करवणार. स्नान संध्या त्यांची गुरुची त्या ठिकाणी नियम चुकला नाही. याच्यामुळे गंगेच्या स्नानाचा नियम सुद्धा चुकला नाही. तिन्ही त्रिकाल गंगेचं स्नान आहे, संध्या आहे, वेदपठण आहे, जे काही आहे त्यांचा नित्य नियम तो या शिष्यामुळे चालू राहील. आणि मग त्या व्याधीनं आणखीनच रौद्ररूप धारण केलं आणि अक्षरशः त्वचा जी आहे ती त्वचा त्या ठिकाणी दुभंगायला सुरुवात झाली आणि त्यातून रस बाहेर पडायला सुरुवात झाली. गुरु म्हणले, अरे जा आता, नको थांबू. नाही ऐकलं त्यांनी. गुरूंचं अंग स्वच्छ करी, गंगाजलाने परत धू, असा नियम चालू होता. त्या कुटीच्या बाहेर कुणी सुद्धा फिरकत नव्हतं. इतका दुर्गंध त्या कुटीमधून येत होता. पण हा मात्र त्यांच्या पायाशीच. एक दिवस माध्यान्हाची वेळ होती आणि दुपारचं स्नान आपल्या गुरूंना घालण्यासाठी हा वाळवंटातून चालून येत होता. त्याच्या खांद्यावरती गंगाजल होतं आणि एक समोर भला मोठा धिप्पाड माणूस उभा राहिला. अर्धांडपणे. कुठे निघालायस? माझ्या गुरूंकडे निघालो. याच्यात काय आहे? गंगेचं जल आहे. कोण आहेत तुझे गुरु? सांगितलं त्यांनी, असं असं आहे, आम्ही बरेच वर्ष झाले, 8 वर्ष झाले आम्ही इथं आहोत. म्हणतो मी तुला पाहतोय खूप वर्ष झाली. तिन्ही त्रिकाळ तू येतोस आणि जातोस. तुझ्या गुरूंना साधं बोलता पण येत नाहीये, इतकी व्याधी आहे, कशाला राहतोस त्याच्याजवळ? जा सोडून. इथे इतके मठ आहेत वाराणसीमध्ये, कुणीही तुला आसरा देईल. इतका हुशार आहेस, इतका सेवाभाव आहे तुझ्यामध्ये. तो म्हणतो नाही, तसं करायचं असतं तर मी पहिल्याच दिवशी सोडलं असतं. मला गुरूंची सेवा पूर्ण करायची. आणि मग इतका सगळा वार्तालाप त्या ठिकाणी होतो आहे. ऊन तापलंय, खाली वाळवंट सुद्धा पायाला भाजतंय, पण चेहऱ्यावरती कसलाही पीडेचा लवलेश नाही. आनंदात आहे. हे सगळं बघितल्यानंतर तो जो समोर काही धिप्पाड मनुष्य उभा होता, त्याने आपलं ओरिजिनल रूप, तो खऱ्या स्वरूपामध्ये प्रकटला. हे होते भगवान शंकर. शंकराने साक्षात दर्शन दिलं. ते म्हणले, माझे आशीर्वाद आहेत तुला. हा गडबडून गेला. असं काय झालं? हातामधले खांद्यावरचं जे काही भांडं होतं पाण्याचं ते पडलं. गुडघ्यावर बसला आणि नमस्कार केला शंकर महाराजांना.
भगवान शंकर समोर उभे आहेत, त्याच्या डोक्यावरती हात ठेवलाय आणि म्हणतायत की तू जी काही गुरुसेवा करतोयस, मी गुरुसेवा तिन्ही त्रिकाळ पाहतोय आणि तुझ्या या गुरुसेवेला मी प्रसन्न झालोय. माझा आशीर्वाद आहे, माग तुला काय मागायचं ते. ज्यांना सगळ्या गुरूंचेही गुरु म्हणले जाते असे आद्य शंकर त्या ठिकाणी प्रकटले. हात जोडून विनंती करतो, डोळ्यातून अश्रुधारा आहेत आणि म्हणतो की मला काही नकोय, माझ्या गुरूंना फक्त बरं करा. शंकर म्हणतात, अरे वेडा आहेस का तू? मी तुझ्यासाठी प्रकट झालोय, तू मागणं तुला काय हवं ते. तो म्हणतो, मी माझंच मागणं मागतोय, मलाच हे हवंय की माझे गुरु जे आहेत ना, त्या व्याधीमधून ते मुक्त व्हावे. हीच माझी इच्छा आहे, बाकी माझी इच्छा काहीच नाही. शंकराने तथास्तु म्हणलं आणि त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि अदृश्य झाले. वर मान करून पाहतो तर शंकर नाहीये, पण गंगाजल सगळं जे आहे ते वाळू मिश्रित झालंय. पुन्हा त्याला गंगेला जावं लागलं. गंगाजल त्यांनी भरून आणलं आणि कुटीकडे निघालं. हर्षोल्लेस, मनामध्ये एक वेगळे विचार आहेत, पण कुठेही असंही आहे की शंकर भेटलेत म्हणून गर्वाने फुललाय. पळत पळत चला आता, काही अविचाराने कुठेतरी कुटीकडे पळत जातोय आणि गुरुदेवांना ही बातमी सांगावी का काय असंही त्याच्या मनामध्ये नाही. त्याचा नियमच आहे गंगाजल घेऊन जाणं. तो पुन्हा गंगेकडे गेला, गंगाजल घेतलं आणि निघाला. आणि कुटीजवळ येऊन पाहतो तर काय, कुटीमधून एक सुंदरशी आभा, सुंदर प्रकाश कुटीमधून बाहेर पडतो. थोडंसं दबकतच त्याने कुटीमध्ये प्रवेश केला आणि बघितलं तर काय, गुरु ध्यानस्थ बसलेत आणि जी काही सगळ्या अंगावरती त्यांचा जो काही रस निघत होता तो रस सगळा बंद झाला आहे आणि त्यांचं शरीर अतिशय तेजाने त्या ठिकाणी चमकतंय आणि ते तेज कुटीच्या बाहेर त्या ठिकाणी. आतमध्ये गेला आणि नमस्कार केला ऋषींना. ऋषींनी डोळे उघडले. ऋषींच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहेत, शिष्याच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहेत. काय भाव असतील लक्षात घ्या, किती भाव असतील डोळे. कसं झालं हे यालाही सांगता येईना. गुरूंना सुद्धा व्यक्त होता येत नाहीये. हा सुद्धा गडबडून गेला की हे असं कसं झालं. 2 मिनिटं स्तब्ध दोघे आणि मग थोड्या वेळानंतर हे दोघे भानावर येतात. ऋषी विचारतात, अरे हा काय चमत्कार आहे आणि कसा झाला हा चमत्कार. अतिशय नम्रपणे म्हणतो, गुरुजी नाही माहिती मला. कारण शिष्यानं स्वतःचं मोठेपण गुरुसमोर तरी कसं मांडावं, याच्यामध्ये खरं शिष्यत्व. एखादा तुमच्या माझ्यासारखा असता तर म्हणला असता, अहो गुरुजी माझ्यामुळे झालं हे. हां, ते शंकर आहेत ना, भेटले होते, ते मला म्हणले काय मागायचं ते माग. मी काय नाही मागितलं, मी म्हणलं तुम्हालाच नाही. शिष्यत्व खरं इथं आहे. मला नाही माहिती म्हणलं कशामुळे झालं. शेवटी अंगिरस ऋषी अंतर्ज्ञानाने त्यांनी जाणलं की हे का आणि कसं झालं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, ज्या शंकरांना भेटण्यासाठी मी माझं अख्खं आयुष्य घालवलं, इतकी तपश्चर्या केली, इतकी साधना केली, शेवटी मी जर्जर झालो व्याधीने, वाराणसीमध्ये येऊन थांबलो की आता तरी मला शंकर दिसतील. पण ज्या सेवेमुळे तुला साक्षात भगवान शंकरांनी दर्शन दिलं, ती सेवा जास्त महत्वाची आहे माझ्या साधनेपेक्षा. सेवा साधना आणि ह्या सेवेचंच फळ तुला मिळालं आणि तुझ्या सेवेमुळे सुद्धा मला शंकराचा आशीर्वाद लाभला आणि या व्याधीपासून मी सुद्धा मुक्त झालो. म्हणले की आता शंकराकडून तर तू काही मागितलं नाहीस, पण मी तुला एक चांगला वर देतो की पुढील आयुष्यामध्ये जेव्हा तुझा जन्म होईल तेव्हा तू एक ऋषी म्हणूनच जन्माला येशील आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण तुझ्या आश्रमामध्ये शिकायला येतील. आता आपल्या लक्षात आलं असेल की हा शिष्य कोण होता. सांदीपनी ऋषी. हे शिष्यत्व, हे गुरुत्व जे आहे हे सेवा भावनेतूनच येतं.
भाव जागरण जोपर्यंत गुरुचं प्रकट होत नाही, जोपर्यंत शिष्यामध्ये भाव जागरण होत नाही, तोपर्यंत असा पराकोटीचा अनुभव ना गुरुला येतो ना शिष्याला येतो. हे भाव जागरण होणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून वेदव्यासांनी ज्याच्या तोंडून ही गीता जी आहे आपल्यापर्यंत पोहोचवली, ते भगवान श्रीकृष्ण योगेश्वर त्यांच्या आश्रमामध्ये शिकायला होते. किती थोर भाग्य. ही साधना ही सेवेतूनच आपल्याला त्या ठिकाणी मिळते. म्हणून आपण आज ज्या ठिकाणी आहोत, जिथे आपण काम करत आहोत, ज्या उद्देशाने आपण एकत्रित आलो आहोत, इथं आपला भाव हा कशाचा असावा, तर तो सेवेचा असला पाहिजे. तो सेवेचा भाव असेल तर कुठे ना कुठेतरी आपल्याला भगवान शंकर भेटणारच आहे. थोडंसं पुढे जाऊन मी माफ करा असं म्हणेल, पण शंकर भेटणार आहेत हा भाव मनात ठेवून जर सेवा केली तर शंकर भगवान भेटणार नाहीत आपल्याला. शंकर भगवानांचंच रूप म्हणजे आपले नरेंद्र स्वामी विवेकानंद. अतिशय खोडकर. लहानपणी तर इतका त्रास दिलाय भुवनेश्वरी देवींना की बस. पण भुवनेश्वरी देवी जेव्हा त्यांच्या माथ्यावरती थंड पाण्याची धार धरत ना, तेव्हा ते शांत बसत, काही नाही हालचाल. का असं होत असेल? कारण भगवान शंकराला अभिषेक प्रिय आहे. हे शंकराचं रूप आहे. सेवा त्यांनी सुद्धा आपल्याला शिकवली. सेवाभाव त्यांनी शिकवला. गुरुदेव एकनाथजी रानडेंनी आपल्याला सेवाभाव शिकवला. माताजींनी सेवाभाव शिकवला. स्वतः तापेने फणफणत असताना सुद्धा, ज्यांना डॉक्टरांनी कुणीही भेटू नये अशी मनाई केलेली असताना सुद्धा माताजी स्नान करून एका भक्तासाठी वाट बघत बसतात, का तर मला त्याला दीक्षा द्यायची. किती पराकोटीचा भक्तिभाव आहे त्यामध्ये. हे सगळं आपल्याला वारशानं मिळालं. आणि हे जे मिळालेलं आहे सगळं वारशाने आपल्याला मिळालंय, ते आपण पुढच्या पिढीला हे संक्रमित केलं पाहिजे. ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे. हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. हे त्यांना सांगितलं पाहिजे. आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी आपण सगळेजण एकत्र बसलो आहोत कुटुंबामधले. आपल्या घरचा टीव्ही बंद आहे आणि मग या अशा प्रकारच्या चर्चा जी आहे ती आपण घरामध्ये करत आहोत. किती सुंदर वातावरण निर्मिती होईल. नाहीतर आजकाल फक्त संवाद कसे होतात? जर शाळेमध्ये मुलं मुली असतील, कॉलेजमध्ये मुलं मुली असतील, तर तुझी परीक्षा झाली का, तुला मार्क्स किती मिळाले, मग ह्याला किती, त्याला किती, तुझे किती, कमी जास्त किती, हे होत राहील. हे लौकिक आहे हो, हे मिळत राहील. पण अशा प्रकारच्या जर चर्चा आपण केल्या, अशा प्रकारचा संवाद आपण आपल्या पुढच्या पिढीशी साधत असू, तर मला वाटतं ही भावजागरण जे आहे, हे भावजागरण त्या ठिकाणी होऊ शकते. मी कुठेही गेलो माझ्या व्याख्यानामध्ये एक गोष्ट मी आवर्जून सांगत असतो. अगदी मंदिरात जरी निरूपण केलं ना तरी मी ते सांगतच असतो की आपण जेव्हा संध्याकाळी एकत्रित रात्री जेवायला बसतो ना, तेव्हा आपल्या घरचा टीव्ही बंद करून जेवायला बसा. साधा नियम पाळायचा. टीव्ही बंद करून आम्ही सगळेजण जेवण करणार. एवढं जरी केलं ना तरी खूप फरक पडेल. मग जे काही आपण आत्ताच्या पिढीबद्दल तक्रारी करतो, ऐकतच नाही तो आजकालची मुलं. कितीही सांगा, सारखं ते मोबाईल. का असं होतं? कारण संवाद हरवलाय कुठेतरी. तो संवाद होणं गरजेचं. हा संवाद गुरु शिष्यांमध्ये होता, आई वडिलांमध्ये पाहिजे. भावा बहिणींमध्ये संवाद हवाय, मित्रांमध्ये संवाद हवाय, शेजाऱ्यांशी संवाद हवाय. आपल्या लहानपणी आपल्या शेजारची काकू आपल्याला वाटीवर भाजी आणून द्यायची. आता नाही होते. संवादच नाही. हे असलं पाहिजे, हे झालं पाहिजे. आपण हे केलं तर आपली पुढची पिढी करेल, नाहीतर नाही करणार. कारण आमचा अनुभव वेगळा आहे. आम्ही जेव्हा बघतो मुलांना, मुलं आपला टिफिन, आपला डबा शेअर करत नाहीत, देत नाही.
हे शेअरिंग घरातच नाहीये, त्यांच्याकडे कुठून नाही. जेवढी मुलं तेवढ्या खोल्या आहेत आपल्या घरामध्ये, असाव्यात नाही असं नाही, पण संवाद पण असला पाहिजे. हा संवाद जो आहे, हा संवाद आपल्याकडे परंपरेने आहे. या धावत्या युगामध्ये गती पकडलेलं जे युग आहे ना, त्याच्यामध्ये कुठेतरी तो मागं पडलाय, हरवलाय. तो नाहीये असा नाहीये, तो माहिती आहे आपल्या सगळ्यांना. तो पुन्हा परत घेऊन येण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आणि हा संवाद जर आपल्या घरामध्ये होत असेल ना, तर मग बाहेर कुठेतरी आपल्याला शोध घेण्याची गरज नाही. म्हणून आपल्याला सतत सांगितलं जातं की ज्ञानार्जन जे करायचं आहे ना, ते ज्ञान हे आपल्या आतमध्येच आहे. विवेकानंदांनी तेच सांगितलं. शिक्षण म्हणजे वेगळं दुसरं तिसरं काही नाही हो. आपल्यामध्ये जे आहे ना, त्याचं प्रकटीकरण करणं म्हणजे शिक्षण आहे. त्याचं प्रकटीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हे खरं शिक्षण आहे. भारतीय शिक्षणाचा पाया जो आहे, मूळ, तो ज्ञान आहे. आणि त्याच्यातून काय हवंय, तर त्याच्यातून चारित्र्याची जडणघडण हवी आहे. हे सगळं शिक्षण चारित्र्यावर आधारित आहे. गुरुकुल पद्धतीमध्ये हे सगळं शिकवलं आपल्याला. अर्थार्जन करायला शिकवलं, युद्धकला शिकवली, स्वयंपाक कसा करावा इथपासून ते सगळं काही शिकवलं. पण त्याच्या जोडीला काय होतं, तर त्याच्या जोडीला ही चारित्र्याची जडणघडण होती. आणि हे कुठेतरी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण शिक्षण पद्धतीकडे बोट दाखवतो. मग आपण आपल्या घरामध्ये ते करूया. हे आदर्श आपण घरामध्ये निर्माण करूया. हा संवाद आपण आपल्या घरात करूया, कुटुंबात करूया, आपल्या मित्रांमध्ये करूया. जिथं जाऊ तिथं आपण हे करूया. असं झालं तर मग खऱ्या अर्थाने आपल्याला जो काही वारसा मिळालेला आहे, त्या वारशाचे आपण त्या ठिकाणी पाईक होऊ. मला वाटतं आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हे जे चिंतन आहे, हे चिंतन आपण सर्वांनी या ठिकाणी करावं. आणि व्यास महाराजांना जे अपेक्षित आहे की पुढची पिढी जी आहे ती कशी घडवली जावी, त्याचा चारित्र्याचा बेस असावा, त्याची वाणी शुद्ध असावी, त्याचं कर्तृत्ववान असावी, तर ही अपेक्षा त्या ठिकाणी होईल. सहज जाता जाता फक्त 2 मिनिटं घेतो. एका महाविद्यालयामध्ये मला बोलवलं होतं व्याख्यानासाठी. कामती ते मोहोळच्या रस्त्यावर एक महाविद्यालय, रयत शिक्षण संस्थेत. व्याख्यान झाल्यानंतर गप्पा मारताना तिथल्या एका शिक्षकांनी सहज मला विचारलं की आम्ही मुलांना काय सांगू, म्हणजे की तुमचा आदर्श कोण असावा, असं आम्ही मुलांना काय सांगावं असं तुम्हाला वाटतं. कारण मुलांचे आदर्श बदललेत म्हणे आता. म्हणणं त्याचं एकमेव उत्तर आहे फक्त स्वामी विवेकानंद. बाकी काही सांगू नका म्हणलं त्यांना. मुलांना तेच सांगा आणि मुलांना स्वामीजींना वाचायला सांगा. मुलं बाहेर कुठं जाणारच नाही. हा एकमेव आदर्श आहे म्हणलं. सगळ्या जगामध्ये हाच आदर्श आहे तरुणांचा, आणि तो असलाच पाहिजे, असावाच. त्यांना थोडं आश्चर्य वाटलं. ते म्हणले, त्यांना वाटलं की मी दुसरं कुठलं तरी नाव सांगेल, काहीतरी वेगळं सांगेल. एवढंच करायला सांगा म्हणलं फक्त की आजचे तरुण बरोबर रस्त्यावरती येतील. हे आदर्श आहेत. हे आदर्श कदाचित लवकर एक्सेप्ट होणार नाहीत. वाचनाची सवय नाही आपल्या मुलांना, वाचता येत नाही. गोष्टी रूपाने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू, ते सांगूया त्यांना. ते पोहोचलं पाहिजे. तर या दृष्टीने आपण थोडं चिंतन करूया. आपल्या पुढच्या पिढीचे चॅलेंजेस खूप वेगळे आहेत, त्याच्यावरतीही आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि आपल्याला जे काही वारशानं हे सगळं मिळालेलं आहे, ते आपल्याला हक्कानं पुढच्या पिढीला ते सांगावं लागेल, की जेणेकरून जी काही जेनझी आपण आत्ता पाहतो सगळीकडे, त्या जेनझीला कुठेतरी वळण लावण्याचं काम, किंवा नंतर येणारं जे अल्फा आहे, असं काहीतरी नावं येतात बरीचशी, ते अल्फा जनरेशनला सुद्धा आपल्याला वळण लावायचं काम करावं लागणार आहे. तर हे आदर्शच आहेत की जे आपण हातामध्ये घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. तर आजच्या निमित्ताने हे चिंतन मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. तर ही सगळी सेवा जी आहे ती ठाकूरांच्या चरणी मी अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद.